हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू सरोज वर्ल्ड। तर जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की उद्या मी जाणार आहे माझ्या मैत्रिणींना भेटायला। तर मी ट्रेनने जाणार होती, बट मेगा ब्लॉग आहे संडे असल्यामुळे। तर मग सौरवलाच पुन्हा उठवलं आणि बोललं चल माझ्यासोबत, कारण की माझं संध्याकाळचं बुकिंग आहे आज इंदोरसाठी आणि माझी 5:30ची बस आहे। तर तोपर्यंत मला रिटर्न यायचं आहे, म्हणून मग मी सौरवलाच घेऊन चालले, कारण की सौरवच मला वेळेत रिटर्न आणेल। तर आज मी भेटणार आहे माझ्या सगळ्या फ्रेंड्स लोकांना आणि मी चाललेली आहे फिनिक्स मॉलमध्ये, जो की आहे कमानी कुर्ला, अर्थात काजूबाड्याच्या थोडंफार जवळ। तर आता आम्ही पोचलो आहोत फिनिक्स मॉलजवळ। खारघरपासून जवळजवळ 1-1.5 तास लागतो। मोस्ट ऑफ ट्रॅफिक नसेल तर तुम्ही 1 तासातच पोचता। तर आता आम्ही गाडी पार्क करणार आहोत। माझे फ्रेंड लोक इथेच राहतात सगळे, काजूपाडा इथून जवळ आहे, जसं की जरीमरी, सफेद पूल, तर ह्या भागातच सगळे राहतात। मग त्यामुळे ते लोक सगळे इथे जवळच्या जवळ येणार आहेत आणि मी एकटी आता लांब राहायला गेले तर मला तिकडून यावं लागतं ह्यांना भेटण्यासाठी। आणि संडे आज सगळ्यांना ऑफ आहे ऑफिसचा, कारण की सगळेजण ऑफिसला जातात। हे आहे फिनिक्सचं पार्किंग, 30 रुपये एंट्री फीज आणि इकडून कुठून तरी हाय गेटमध्ये पृथ्वी इथं उभी आहे। चला, तर आहे पार्किंगचा एंट्री गेट फिनिक्सचा। आम्ही पण बऱ्याच दिवसांनी आलो त्यामुळे लक्षात नव्हतं, नाहीतर आम्ही बरोबर इथे समोरच पार्किंग करतो। तर इथून आम्ही एंट्री करणार आहोत आतमध्ये। माझे फ्रेंड लोक जे आहेत ते ग्राउंड फ्लोअरला थांबले। चला तर मग मी तुम्हाला पण भेटवते सगळ्यांना। इथून आपण पोचणार फर्स्ट फ्लोअरला, ये रे तू, तर इथं हात पकडून पुढे जा। व्हिडिओ काढ। ग्राउंड फ्लोअर हा कोणता आहे? लोअर ग्राउंड। हे काय लिहिलंय? लोअर ग्राउंड। वर जायला लागेल ना? हा आहे लोअर ग्राउंड फ्लोअर आणि ते लोक वरती थांबले। तर आता आम्ही इथून चाललो आहोत वरती आणि मग फायनली मी त्यांना भेटेन। जवळजवळ 9 महिन्यानंतर मी आज त्यांना भेटणार आहे। तर आता मी पोचले ग्राउंड फ्लोअरला। थांबलेत कुठे लोक? तर आज मी ज्यांना भेटणार आहे ते म्हणजे खूप खास फ्रेंड आहे। आम्ही कॉलेज टाईमपासून एकत्र आहोत, जवळजवळ आम्हाला 12 वर्ष झाले असतील आमच्या फ्रेंडशिपला, आणि आज पण आम्ही एकमेकांना टाईम काढून भेटतो। तर हे आहे माझ्यासमोर चॉकलेट फाउंटेन, खूप छान दिसते। फिनिक्समध्ये नेहमी काही ना काहीतरी डेकोरेशन चेंज होत राहतं। पहिला कॉलेज टाईममध्ये तर आमच्यासाठी आओ जाओ घर तुम्हारा होतं। तर फिनिक्सच्या देखील बऱ्याच आठवणी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत। कॉलेज बंक करून आम्ही इथे पडलेलं असायचं। तर आता फायनली हे लोक दिसलेत मला आणि आता यांचे रिॲक्शन बघा। और सब लोग शर्मा रहे हैं, इस तरह से सब लोग शर्मा रहे। अरे व्लॉग चालू है, कुछ कैसे चुप रहे सब पागल जैसे। ये पूजा, ये सोनू, ये ज्योति और ये देखो कितनी मोटी हो गई है। देखो लास्ट ब्लॉग में मैं ब्लॉग में डालूंगी स्पेशली, कितनी मोटी हो गई है। हाय, ये कितना अलग दिखने लगा है अभी। मेरा बेटा नहीं काजू। त्यानंतर आम्ही भेटलो, भरपूर फोटो काढले, भरपूर दिवसांच्या आमच्या गप्पा वगैरे पेंडिंग होत्या त्या सगळ्या चालू झाल्या आणि मॉलमध्ये पण आम्ही सगळं एक्सप्लोअर करत होतो। आणि ते लोक मला बोलत होते की आम्हाला पण घे, आता आम्ही एवढ्या दिवसाने भेटलोय। तर म्हटलं तुम्हाला पण घेते आणि मॉलमध्ये जे काय आहे ते पण दाखवते। तर ते बोलले मग चल खाली जाऊन दाखव, तुला दाखवायचंच आहे तर इथे सेंटरला त्यांनी काहीतरी गेम झोन असं थीम त्यांनी जनरेट केलेली होती। तर चला मी तुम्हाला खाली जाऊनच दाखवते।
तर हे बघा खूप सुंदर असं त्यांनी केलेलं होतं, फोटोग्राफी चालू होती, इथं कॅन्डी बनवत होते, आतमध्ये गेम्स देखील होते आणि एंट्री ह्याला 2000 होती. त्यामुळे आम्ही बोललो की काही गरज नाही आहे, आम्ही तुम्हाला गेम झोनमध्ये घेऊन जाऊ. तर रागिणीचा मुलगा आणि माझी मुलगी रिद्वी आणि रागिणीच्या मुलाचं नाव आहे ऋत्विक, दोघांची पण नावं सेम आहे. तर हे त्यांनी आतमध्ये बघा स्लाईड वगैरे असं बनवलेलं आहे आणि बरेच छोट्या मुलांच्या ॲक्टिव्हिटी होत्या, पेंटिंग होतं, ग्रीटिंग कार्ड मेकिंग, असंच बरं काय काही होतं. आणि हे बघा वरती देखील त्यांनी कॅन्डी असं लावलेलं आहे शोचं. तर फिनिक्समध्ये असं वेगवेगळ्या थीम चालूच असतात, कधी डायनासॉरची, कधी कोणत्या गेमची, कधी पॅन्डाची. तर हे पूर्ण असं इकडे शूटिंग वगैरे बरंच काय काय त्यांचं चाललेलं होतं आणि आम्ही लोक देखील बघत होतो. तर हे लोक बोलत होते की कोणतरी सिरियलवाले आले आहेत की काय, हे लोक सिरियल बघतात पोरी, तर त्यांनाच माहीत कोण आलं आहे कोण नाही. तर असंच आमच्या गप्पा देखील चालल्या होत्या, फोटो देखील आम्ही काढले ह्या ठिकाणी. फोटो तर खूप छान येत होते, फिनिक्समध्ये कधी पण या नेहमीच फोटो खूप छान येतात. आणि हे कोणतरी आलेलं आणि हे लोकांनी कोणाला तरी बघितले, कोणाला बघितले सांगा जरा. कोणत्या तरी सिरियलचे ॲक्टर्स हे लोक माहिती नाही. हां, ही आता नाव सांगणार आहे आपल्याला कोणत्या सिरियलमधले ॲक्टर आहे ते. हां जाऊया रितू. त्यानंतर आमच्या सगळ्यांचा प्लॅन होता की आपण हॉटेलमध्ये जेवायचं आणि नंतर जायचं. तर तेच आमचं फिनिक्समध्ये सर्चिंग चालू होतं. तर असं होतं की लवकर मला घरी जायचं होतं कारण की माझी बस होती आणि काजूला देखील जॉबला जायचं होतं सेकंड हाफमध्ये, कारण की ती नर्स असल्यामुळे तिला संडेला देखील सुट्टी नसते. तर आता आम्ही हॉटेल शोधत होतो आणि लहान मुलांचं असं होतं की त्यांना गेम झोनमध्ये जायचं होतं. तर ते देखील त्यांचा वेगळा गोंधळ चालू होता. मी रिद्वीला बोलली होती की तुला मी फिनिक्समध्ये गेल्यावरती नेईन, कारण की आल्यापासून मी तुला कुठेच नेलं नाही. तर मी तिला सांगितलं होतं की आपण जाऊया म्हणून. आणि आमचं वेगळं होतं की कुठे चांगलं जेवण भेटेल. तर बऱ्यापैकी अजून रेस्टॉरंट्स जे आहेत ते ओपन झाले नव्हते. काही रेस्टॉरंट्स 2च्या नंतर ओपन होतात, काही 12च्या नंतर ओपन होतात. तर बरेच ओपन देखील झाले नव्हते. मग तेच आमचा प्लॅन चालू होता आणि फायनली आता इथे आम्हाला गेम झोन दिसलेला आहे आणि रिद्वीने आतमध्ये एंट्री केलेली आहे. ऋत्विक तर आतमध्ये पोचला पण. चला तर मग आम्ही पण बघतो काय आहे काय नाही. अरे ते बटन दाबायचं आहे. फिरव फिरव, पाणी येणार ऋतू, फिरव. हा दाब दाब, दोन्ही दाबून मग येणार. अगं ऋतू पकडून बसा. 6 ऋतू इकडे बघ. शंभू कुठे चालला? बरं झालं चालू. हे गडी ऋतू, पेट्रोल खावा गाडी. ऋतू हां थांब थांब थांब. आणि हा तुम्हाला दाखवते रेट वगैरे कसं काय आहे. मध्ये तर तुम्ही कधी एक्सप्लोर करायला आणि 60% ऑफ चालू होतं वॅकेशनमध्ये. तर रेट हे आहेत रेट. तर इथे कार्ड भेटलं आणि त्यानंतर मग आम्ही थोड्याफार रील्स देखील शूट केल्या. तर इकडे रागिणी जी होती ह्या दोघांना सांभाळत होती. शंभू डान्स कर. कोणत्या पण. त्यानंतर रील्स फोटोशूट वगैरे झालं. तर आमचा डिसिजन झाला की आपण नाजमध्ये जाऊया जेवायला. नाजची टेस्ट पण चांगली आहे आणि नाज ओपन देखील असतं, कारण की मॅकडॉनल्ड्स वगैरे मध्ये गेलं तर काही पोट पण नाही भरणार आणि जेवल्यासारखं पण नाही वाटणार, काहीतरी लाईट खायचं. तर बोललं काहीतरी खाऊनच आपण मग निघूया. तर आता आम्ही आलेलो आहोत मॉलच्या बाहेर आणि ही आता काढली मी शेवटची रील. आता माहीत नाही आम्ही पुन्हा कधी भेटू. तर सोनूची एंगेजमेंट आहे 4 दिवसांनी, बट मला नाही थांबणं पॉसिबल आहे, पण लग्नाला आम्ही नक्कीच भेटू.
आणि हे आहे नाज रेस्टॉरंट, जे की फिनिक्सच्या समोरच आहे. खूप फेमस रेस्टॉरंट आहे आणि खूप थकलेलो होतो आम्ही सगळेच, त्यामुळे ऑर्डर दिलेली होती. नॉनव्हेजवाल्यांची अजून आलेली नव्हती आणि व्हेजवाल्यांची ऑर्डर आली. फायनली आमची देखील ऑर्डर आली नॉनव्हेजची. तर पूजा आणि ज्योती जे आहे ते नॉनव्हेज नाही खात, बाकी सगळे आम्ही नॉनव्हेज खातो. तर आम्ही मागवलं होतं चिकन मुगलाई आणि नान मागवलं होतं आणि आता आम्ही सगळेजणं जेवणार आहोत. तर इकडे हे दोघी व्हेजवाल्या बसलेत समोर आणि आम्हाला जॉईंट टेबलच नाही भेटला. पण एनिवे जेवण खूप छान होतं, टेस्ट खूप छान होती. त्यानंतर मी शूट नाही केलं, डिरेक्टली जातानाच आता शूट केलं, कारण की खूपच थकलेलं होतं. पण काहीतरी ग्लिम्स घेतलेच पाहिजे, मग परत जाताना घरी जाताना शूट केलं. तर आता मी ऑलमोस्ट तर पॅकिंग करून आलेली आहे. थोडंफार आता बघू काय राहिले ते पटकन पॅक करणार, कारण की घरी जायलाच मला आता 4:30-5 होणार आहेत. कारण की बराच वेळ झालेला जेवायला, आम्हाला बराच वेळ लागला हॉटेलमध्ये आणि मॉलमध्ये पण बराच वेळ गेला. तर आता बघूया घरी जाऊन मी काय करते काय नाही दाखवते. तर आता मी बसलेली आहे इंदोरच्या ट्रॅव्हल्समध्ये. तर मला घरी जाऊन काहीच शूट नाही करता आलं, कारण की बरंच काय भराभरी वगैरे बाकी होती. थोडीफार जे खायला रिद्वीला घ्यायचं होतं ते, आणि भरपूर सामान होतं माझ्याजवळ, त्यामुळे मी शूट नाही केलं. पप्पा मला सोडायला आले होते. मी खारघरवरूनच बुकिंग केलं होतं ट्रॅव्हल्सचं, कारण की कुठे लांब जाणं पॉसिबल नाही आहे. तर आता मी बसलेली आहे ट्रॅव्हल्समध्ये आणि रिद्वी देखील बसलेली आहे. सामान माझ्याकडे बरंच काही आहे. तर आता बघूया कसा प्रवास होतो आहे कसा नाही ते. आणि मी रिद्वीला घरून बनवून आणलेली आहे मॅगी, कारण की रिद्वी दुसरं काही प्रवासात खात नाही. मॅगी तिला आवडते, त्यामुळे तिला मी मॅगी बनवून आणली होती. दुसरं काय हॉटेलमध्ये ती जाणार हे मागणार ते मागणार. तर जे काही आहे ते आम्ही प्रवासात लाईटच प्रेफर करतो, कारण की भरपूर वेळेचा प्रवास आहे. आता ही 5:30ची बस उद्या सकाळी 12:30ला पोचणार. तर आता एवढा वेळ प्रवास बोलला तर, आणि लहान मूल सोबत असेल तर खूपच अवघड होतं. तर तुम्ही म्हणत असाल काय अवघड, तर बऱ्याच लहान मुलांना एवढा वेळ म्हणजे एंटरटेन करणं खूप, आणि रात्रीचा प्रवास असेल तर काही नाही, तसं तर मुलं झोपतात. पण दिवसाचा प्रवास असेल तर खूप, जसं की गावाला जाताना वगैरे खूप त्रास होतो. तर हे बघा रिद्वीची नौटंकी सुरू आहे. रिद्वी काय स्वतः पण नाही झोपत आणि मला पण नाही झोपून देत, आणि तिने गाडीवर झोप काढलेली घरी जाताना फिनिक्समधून. आणि माझं असं झालेलं की मला असा एवढा कंटाळा आलेला, आणि मला असं झालेलं की कधी ही झोपते म्हणजे मला पण थोडीशी झोप भेटेल. पण ह्या मॅडम काही झोपत नाही, ही जी नौटंकी जी आहे ती चालूच होती. तर मी जे बुकिंग केलेलं आहे ते गाडीचं नाव आहे रॉयल स्टार. मी तुम्हाला दाखवते गाडीचा लुक. तर नेहमीप्रमाणे आम्हाला लास्टची सीट भेटलेली आहे. बुकिंग खारघरपासून जर तुम्ही बुकिंग करत असाल तर गाड्या नेहमीच फुल असतात. तर लास्टची पण खालची सीट भेटलेली आहे. तर हे बघा रिद्वीची नौटंकी कशी चालू आहे ते, आणि बाहेर मी तुम्हाला दाखवते. तर हे असं सीटचं मस्त, एका साईडला 2 सीट असतात, एका साईडला 1 सीट असते असं. तर आता गाडी थांबलेली आहे हॉटेलवरती. तर इथे बघा गाडीवरती लिहून येते पनवेल व्हाया कोणत्या कोणत्या मार्गाने येते ते गाडीवरती लिहून आलेलं आहे. आणि आम्ही देखील उतरलो, कारण की AC गाडीमध्ये भरपूर गरम होतं जर थांबलं बसून राहिलं तर. मग म्हटलं काहीतरी लाईट घेऊया तरी, आणि रिद्वीला वॉशरूमला वगैरे जाऊन आणूया, कारण की गाडी ही फक्त जे लॉंग रेंजच्या गाड्या आहेत त्या फक्त 2च ठिकाणी थांबतात, एकदा हॉटेलवरती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण की मध्ये सेफ नाही आहे. तर आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी आता ही देखील हॉटेलवर थांबलेली आहे. सगळ्याच गाड्या हॉटेलवर थांबतात, हे एकच हॉटेल आहे. तर इथून आमचं घर अजून पुढे 3.5 ते 4 तास आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहोत. तर हे आहे आमचं रो हाऊसमध्ये. काही शूट नाही केलं कारण माझ्याकडे भरपूर सामान होतं. मिस्टर बाईक घेऊन मला घ्यायला आलेले, आणि हे आहे आमचं घर. तर आता मी घरी पोचलेली आहे. खूपच कंटाळा आला आहे, बघूया आता काय करते. तर पुन्हा नंतर मी दिवसभर काही शूट नाही केलं, आणि नंतर मी लागले माझ्या ब्लॉगच्या कामाला. बऱ्याच दिवसाचं अपलोडिंग बाकी होतं. गावाला मी एकही ब्लॉग अपलोड केला नव्हता. तर पुन्हा बॅक टू वर्क. भरपूर काही काम पेंडिंग होतं, एडिटिंगचं बरंच काही वर्क जे होतं पेंडिंग होतं. मग बोललं चला पहिला आपण ब्लॉगचं स्टार्ट केलं पाहिजे जे आहे ते. एवढे दिवस ब्लॉग नाही टाकलेत तर ते काम चालू होतं. नंतर मला मिस्टर बोलले की चल आपण जाऊया आईस्क्रीम खाऊन येऊया, बरेच दिवस आपण एकत्र टाईम नाही घालवला आहे. तर असा होता आमचा आजचा ब्लॉग. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.